हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. नामधारी वस्तुजगताची जननी. महाराष्ट्रात केशवसूत नावाचे एक महान कवी होऊन गेले. कवी याचा अर्थ पूर्वी विद्वान असा घेतला जात असे, फक्त पद्य लिहिणारा असा घेतला जात नव्हता. केशवसूतांनी त्यांच्या कवितेतून कवीची महती सांगताना म्हटले आहे की कवी इतके महान आहेत की देवाची निर्मिती कवींनी केली आहे. कवींमुळे देवांना महत्त्व आले आहे. कवींमुळे सर्वांना देव माहीत झाला. कवी देवाचे लाडके आहेत. त्यांना सांगायचे होते की देव ही संकल्पना आम्ही कवींनी शब्दबद्ध केली, म्हणून देव असे काही आहे हे लोकांना माहीत झाले. देवांना आम्ही कवींनी शब्द पुजाऱ्यांनी महत्त्व मिळवून दिले. आम्ही देवाला लोकाभिमुख केले. देवाची आणि जनतेची भेट आम्ही घडवली. देवांवर मंत्र काव्य केले, म्हणून लोक देवांची स्तुती करू लागले. त्यांचे भजन पूजन करू लागले. त्यांची कीर्ती गाऊ लागले. लाओत्से या ओवीत सांगत आहे की नामधारी वस्तू जगताची जननी आहे. नाव दिल्यामुळे वस्तू निर्माण झाल्या. लाओत्सेने प्रथम सांगितले की तो अनाम चकाविणारा आहे. सूक्ष्म असूनही त्याच्यामधून जड विश्व आणि वस्तू जगत निर्माण झाले. त्यामुळे तोच या विश्वातील चैतन्य आणि वस्तुजगत याचा जनक आहे, निर्माता आहे. यालाच जोडून लाओत्से पुढे सांगत आहे की महास्फोट महाध्वनी होऊन त्यामधून जे काही बाहेर आले, जे काही निर्माण झाले, त्याला नाव दिल्यामुळे वस्तुजगत निर्माण झाले. जे निर्माण झाले होते ते निर्माण झाले होते. त्याची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली, ती त्याला नामाभिमान चिकटवल्यामुळे. नाहीतर जे काही निर्माण झाले ते कसे एकसंध होते, एकरूप होते, एकरस होते. त्याला वेगवेगळी नावे दिली, त्यामुळे येथे भिन्नता जाणवली. निव्वळ केवळ नावांमुळेच येथे वस्तू आहेत असा आभास निर्माण झाला. त्याआधी कसे छान नैसर्गिक जे होते ते होते. तेथे स्वतंत्र अस्तित्वाचा मागमूसही नव्हता, द्वैत नव्हते, दुजा असे काहीही नव्हते. शब्द तयार झाले, त्यामधून भाषा तयार झाली, म्हणून वस्तुजगताला भिन्न नावे दिली गेली. येथे विविधता आहे असे केवळ त्या दिल्या गेलेल्या निरनिराळ्या शब्दांमुळे, नावांमुळे जाणवले. आता एक प्रयोग करून पाहूया. आसनस्थ व्हा, डोळे मिटा, निश्चल व्हा. एक क्षणभर अशी कल्पना करा की या विश्वातून शब्द भाषा गायब झाली आहे. आता हळूहळू डोळे उघडा. या नीरव निशब्दतेत जे समोर आहे ते व्यक्त होण्याची कल्पना करा. सारे कसे प्रशांत, मुक्त, मौन आणि म्हणून परिपूर्ण, निर्विचारी आणि म्हणून निर्विकारी, कसे पूर्ण पवित्र, पूर्ण शुद्ध, निखळ, निष्कलंक आहे. या परम मौनात जसे जे नैसर्गिक आहे ते तसे जीवात्म्याने जाणले आणि कैवल्यावस्थेत आत्म्यात स्थित झाले. त्या योगे शून्यावस्था आली, समाधी लागली आणि त्यामधून पूर्णता आली. आता आवाजाचे, भाषेचे बटण दाबा. या कोलाहलात भिन्नताच भिन्नता, दुजेपणा, कलह, अहंकार आणि हे असे सर्व काही. वस्तू वस्तूत राहतात. या विश्वात विश्वासह चल अचल, सजीव निर्जीव असे जे काही आहे ते सर्व पदार्थ वस्तू जगत आहे. येथे अन्य काहीही नाही. येथे एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे, तिसऱ्यातून चौथे अशी विविधता होत होत एकाच चैतन्य तत्वाचा पसारा होत होत वस्तुजगत विस्तारत गेले आहे. येथे द्विज, दोन असे काहीही नाही. माती दगड धोंड्यापासून वनस्पती आणि पक्षी आणि महाकाय हत्ती, जिराफ आणि मानवापर्यंत येथे एकच एक आत्मतत्वाचे परिवर्तन आहे. हे वस्तुतः एक संधच आहे. त्यांनी एकमेकांपासून मुळीच फारकत घेतलेली नाही. केवळ विविध गुण आणि आकार विकारांमुळे तेथे भिन्नता भासमान होत असते. या भिन्नतेचा
ते जसे नैसर्गिक आहे तसाच त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून मानव त्यांना निरनिराळी नावे देऊन त्यात भेद निर्माण करतो. त्यांचा स्वतंत्र उपभोग घेतो. शब्द फुलोऱ्यात, भाषेच्या तोऱ्यात मानवाने येथे जीवन जगणे मृतवत केले आहे, कुजवले आहे. येथील चैतन्य बद्ध केले आहे. निसर्ग अनैसर्गिक केला आहे. वस्तुजगताचा एकसंधी, एकरसी, एकतत्वी आस्वाद न घेता मानव त्यांच्या विविधतेला निरनिराळी नावे देतो आणि त्यांचे तुकडे करतो, खंडन करतो. यात त्या समग्र वस्तुजगताचा निर्लेप, निर्भेळ, नैसर्गिक आस्वाद उडून जातो. त्यात तेथे एक व्यवहारी बेगडी वास निर्माण होतो. एकूणच एकसंध विश्वाचा आस्वाद न घेता मानव तेथील विविधता हेरून त्यांना निरनिराळी नावे देतो आणि मग त्या तुकड्यांचा स्वाद घेतो. हा स्वाद घेताना आपण निर्माण केलेले हे सर्व भेद एकरस आत्मतत्व आहे याचा त्याला पूर्ण विसर होतो. यामुळे त्याला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचर सृष्टीतील एकतत्व आत्मा उमजत नाही. समाजातही तो एकरसाने समरस होत नाही. तेथे त्याने समाज निरनिराळ्या धर्मात, जातीत, पोटजातीत विभागला आहे. विश्वाचे तुकडे तुकडे केले आहेत. त्यावर धर्म आणि देशाभिमानाचा झेंडा फडकवला आहे. स्त्री पुरुष असा व्यावहारिक भेद केला आहे. एकमेकांजवळ नाते निर्माण करून एकमेकांवर हक्क निर्माण केले आहेत. तो मुलाला सांगतो की मी तुला जन्म दिला आहे आणि त्यामुळे माझा तुझ्यावर अमुक हक्क आहे. तो मुलगाही सांगतो की मी तुमचा वंश आहे, त्यामुळे माझा तुमच्या धनसंपत्तीवर हक्क आहे. पती पत्नी असे नामाभिमान झाले की लगेच त्यांचा एकमेकांवर हक्क सुरू होतो. यात नैसर्गिक स्नेहसंबंध, जिव्हाळा, प्रेम आणि मुख्य म्हणजे जीवन हरवते. नामाभिमानामुळे आपण सर्व केवळ फक्त वस्तू जगत होतो. त्याहून आपल्याला जास्त महत्त्व राहत नाही. जणू काही निरनिराळ्या वस्तू अनेक वस्तूंमध्ये राहत आहेत. कोठे नैसर्गिक उचंबळून येणारा प्रेमाचा झरा नाहीच. सारा बेगडी मुलामा दिलेला प्रेमाचा बाजार आहे. हरी ओम.